नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाले. 10 दिशांनी गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झाले. पूर्व नियोजित अपूर्व घडले, पूर्व नियोजित अपूर्व घडले सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साधक. नम्र कलेचे कोणी उपासक, कोणी तपस्वी, कोणी साधक. शिल्पकार हो सारे कल्पक, शिल्पकार हो सारे कल्पक जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. ईशस्तवन सुरू. सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हम शुरू आज का काम प्रभु. सुबह सवेरे लेकर तेरा नाम प्रभु, करते हम शुरू आज का काम प्रभु. शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुझी से पाए हम. शुद्ध भाव से तेरा ध्यान लगाए हम, विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम. हाँ विद्या का वरदान तुम्हीं से पाए हम. तुम्हीं से अवसर, तुम्हीं से शाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छूले हम. गुरुओं का सत्कार कभी ना भूले हम, इतना बने महान गगन को छूले हम. हाँ इतना बने महान गगन को छूले हम. तुम्हीं से अवसर, तुम्हीं से शाम प्रभु, करते हैं हम शुरू आज का काम प्रभु. चालू आहे असं बोलतो चालू आहे ते. छान टाळ्या वगैरे. आता स्वागत गीत आणि ईशस्तवन झालेलं आहे. या कार्यक्रमासाठी आपल्या सन्माननीय मिलिंद पवार सर हे अध्यक्ष आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. त्यांच्यासाठी आपण अभिनंदन टाळी, स्वागत टाळी वाजवायची आहे. स्वागत टाळी क्लॅप्स गो. स्वागत 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 स्वागत. तर वेळात वेळ काढून सर आलेले आहेत आपल्या कार्यक्रमासाठी. प्रमुख मान्यवर मंडळी येत आहेत. काही इकडं ग्रामपंचायत कार्यालयात मीटिंग आहे आणि त्याच्यामुळे थोडंसं तिकडेही ते गेलेले आहेत. आपल्या सपकाळ मॅडम सुद्धा पाटणला गेलेले आहेत. शिवाय मलाही सातारला जायचंय. म्हणजे मी म्हणत होतो मध्यंतरी एक म्हण, कोणती म्हण होती सांगा? अगदी बरोबर. तर जरी हे असलं तरी आपल्याला हे कार्यक्रम करावेच लागणार. अचानकपणे आजची मीटिंग सुद्धा आमची सातारची सर आयोजित झाली. केंद्र संचालक म्हणून आम्हाला तिकडे काम करावं लागणार आहे. तरी स्कॉलरशिप परीक्षा ही येत्या काही दिवसात आहे नाही का, 26 तारखेला. तर तुम्हाला शुभेच्छा देण्यासाठी हा एक औचित्य म्हणून कार्यक्रम आणि आज घेण्याचा हाच उद्देश अध्यक्ष की आज आपल्या शाळेला नाही का 100 वर्ष झाली. तो शताब्दी महोत्सव आपण गेल्या वर्षी केला 23 एप्रिलला. आज शिवाय पुस्तक दिन आहे आणि महर्षी कर्वे यांची जयंती. शिवाय इंग्लिश डे सुद्धा आज आहे, जागतिक इंग्रजी दिवस. इंग्रजीला किती महत्व आहे. अशा पद्धतीचं हे सगळं संयुक्त कार्यक्रम आज आपण करत आहोत. आणि विशेष म्हणजे तुम्ही सगळेजण आज 7वीचा निरोप समारंभ नाही का. तर या कार्यक्रमासाठी सन्माननीय मिलिंद पवार सर यांचं या ठिकाणी सर्वप्रथम आपण स्वागत करूया. तर शाल, श्रीफळ आणि पुस्तिका देऊन सरांचा आपण गौरव करूया.
हा तर आपण एक विद्यार्थी प्रतिनिधी चला सातवीचा आणि एक मुलगी सविता या सरांचा सत्कार करायला या तुम्ही करायचंय हा जरा वेगळ्या पद्धतीने आपण सूर्य बाळा ही मुख्यमंत्री आपल्या शाळेचे आणि हे नंतर पुस्तक द्यायचं आणि मग पुष्पगुच्छ द्यायचं फुल द्यायचं ते तुला फुल इथलं घ्यायचं मॅडम तिथे फुलं आहेत तिथे गुलाबाची हा तर आज पुस्तक दिवस आहे पुस्तक असं दिसलं पाहिजे सर पुस्तक असं दिसलं पाहिजे हा हे फोटो तर सरांचा या ठिकाणी सत्कार होतोय सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत जोरात तर आपल्याला नेहमी सहकार्य असतं आणि सरांनी गेल्या वर्षी लक्ष घातल्यामुळं आपला शताब्दी महोत्सव हा कार्यक्रम झाला तर सरांचं आपण स्वागत केलेलं आहे यानंतर मॅडम आता कार्यक्रम जो आहे तो आपण विद्यार्थ्यांची मनोगत घेणार आहोत तर विद्यार्थ्यांचे मनोगत स्वेच्छेनं कुणाचंही आम्ही नाव घेणार नाही तर आपल्या शुभचिंतन सोहळ्यासाठी थोडक्यात बोलायचं आहे वेळ कमी आहे टाइम इज मनी असं म्हटलं मी तर हा एक प्रतिनिधी वर्गाचा चालेल पहिलीचं कोण येतंय दुसरीचं या हा तर मृण्मय दिदी येत आहे सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत या हा तुम्हा सर्वांना बक्षीस आहे आज बक्षीस पारितोषिक वितरण आहे ना सर्वांनाच बक्षीस मिळणार आहे तर मृण्मय दिदी इयत्ता दुसरी बरोबर ना हा तर फोटो काढा एकच फोटो काढायचा लय नाही काढायचा आज मी सातवी निरोप समारंभ समारंभ आहे मला म्हणजे बोलण्याची संधी दिली म्हणजे 7वी 8वी जाणार दुसऱ्या शाळेत जाणार मला खूप दुःख होत आहे मला खूप दुःख होत आहे 8वी कोणाबद्दल एखादं नाव सांगा मदत केली करायला सगळं चित्रे काढायला मोठ्या प्रमाणात काळजी घ्यायच्या रोज मॉनिटरिंग नीट करायला ओके धन्यवाद खूप छान पद्धतीचं मनोगत व्यक्त केलेलं आहे यानंतर पुढचा नंबर स्वेच्छेने या हा श्रेया दिदी येत आहे स्वेच्छेनं आम्ही स्वतः जे येईल त्याला प्राधान्य देऊ नाव कोणाचंही घेणार नाही आदरणीय व्यासपीठ वर्ग आणि एकत्र माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो आज 7वीचा निरोप समारंभ म्हणजे 7वीची मुलं 8वीला जातात दुसऱ्या शाळेत मला खूप समर्थ समिता तिथे मला रोज मदत करायची मी पडली तर सगळेच माझी मदत घ्यायची मला दुःख झाले तर मला समजून घ्यायची मला अभ्यास करत नसला तर मला सांभाळून घ्यायची आणि मला खेळात पण घ्यायची मला त्या निघाल्या तर खूप दुःख होत आहे त्या सर्वांना माझा 7वीच्या मुलांना पुढील आयुष्य जाण्यात माझे खूप खूप शुभेच्छा छान बघा दीदीनं खूप चांगल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत आठवणी सांगितलेल्या आहेत की ही मुलं आपल्यासाठी किती चांगली होती चांगली मदत करायची तर तिच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत त्यानंतर पुढचा मुलगा येईल मुलगी स्वेच्छेनं या नाव आम्ही कुणाचं घेणार नाही हा चला पटकन अजून कोण येतंय आराध्या दिदी या हा बरं जे असेल ते आराध्या या पटकन जे असेल दाखवलं या जरा पॉज करायची बंद ये पटकन